नमस्कार. आज 4 ऑगस्ट 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. वंतारामध्ये महादेवी सुखात, न्यायालयाने आदेश दिल्यास परत करू. वंतारा प्रशासनाचा निर्णय. त्यासोबतच पहा, वंतारा प्रशासनाने एक स्टेटमेंट दिलेला आहे. त्या समाजाच्या भावनांचाही विचार करणे म्हणजेच महादेवीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये अशी भूमिका वंताराने प्रसिद्धीपत्रकात मांडली आहे. त्याऐवजी हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी असे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता अगदीच समजत नाहीये वंतारा प्रशासन कोणत्या गोष्टींची इथं चर्चा करत आहे. म्हणजे बेसिकली त्यांचं म्हणणं काय पहा, की तुम्ही सोन्याची हत्तीची तरी प्रतिमा करा किंवा तुम्ही डायरेक्टली मठामध्ये हत्ती न ठेवता काय करा तुम्ही तर त्याची प्रतिमा यूज करा. म्हणजे अगदीच पहा, आपलं हे कल्चरल हेरिटेज आहे. ओके, तुम्ही साऊथमध्ये जर गेलात ना तर हत्ती तिथं ऑलरेडी आहेत. मग वंतारा प्रशासन असा निर्णय का देऊ शकतो आपल्याला? त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा, आपल्याकडे एलिफंट रिझर्व आहेत ऑलरेडी. मग वंताराला आपण ते हत्ती का द्यायचं? म्हणजे खूप मोठा एक झोल आहे असं बेसिकली या गोष्टीमधून दिसत आहे. पहा, आता पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय वगैरे देईल. कारण त्यांनी पण म्हटलेलं आहे पहा, की जेव्हा न्यायालयाने आदेश दिला ना त्यावेळेसच आम्ही हत्ती परत करू. पण बेसिकली जर तुम्ही ह्या सर्व घटना पाहिलात ना तर अगदी आता एखादी केस जर असेल, ओके, म्हणजे पहा अगदीच एखादं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन असेल तर तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे जाता की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटकडे जाता? तर अगदीच पहा, सिव्हिल हॉस्पिटलचं तिथं चार्जेस वगैरे लागतात. म्हणजे तुमच्या बॉडीचं जर पोस्टमॉर्टम करायचं असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाता, न की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. अगदी त्याच गोष्टीवर पहा आधारित आपला भारत सरकारचे एलिफंट रिझर्व ऑलरेडी आहेत. ओके, एलिफंट रिझर्व असताना तुम्ही ठीक आहे, हत्तीची तब्येत वगैरे बरी नव्हती, मान्य केलं आपण. मग एलिफंट रिझर्वमध्ये हत्तीला ठेवायचं ना. आता कर्नाटक आहे बाजूलाच आपला, त्यानंतर केरळ आहे, त्यानंतर अगदीच पहा आसाम, दुसरीकडे आपल्याकडे आहेत ना एलिफंट रिझर्व. पण प्रायव्हेट वंतारामध्ये आपण हत्ती का दिला मग? म्हणजे अगदीच मी त्यामुळेच पहा, शब्द तशा पद्धतीने यूज करू शकत नाही, परंतु तुम्ही पण या गोष्टीमधून नक्कीच समजू शकता. मग अगदीच कोल्हापूरकरांना आपला सलाम आहे, कारण त्यांनी जनता ही रस्त्यावर आलेली आहे व पहा अगदी जनता एकत्र आल्यानंतर काय करू शकते हे आपल्याला कोल्हापूरकर नक्कीच दाखवून देतील. मग आता पाहूयात, वंताराकडे आपलं सर्वांचं लक्ष लागलेलंच आहे. पण हे जे काही म्हणत आहेत ना त्यांनी, की प्रसिद्धीपत्रकात म्हटलेत की यांत्रिक प्रतिमा वगैरे तुम्ही यूज करा, दॅट इज नॉट ओके, कारण आपलं कल्चरल हेरिटेज आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. मुंडे यांना सरकारी बंगला सोडविना, त्यानंतर साखर उत्पादनात घट. आता या न्यूज पहा, साखर उत्पादनात घट अशा परीक्षेला प्रश्न बिलकुल येत नाही बरं. ओके, म्हणजे हा मान्य करतो. पहा, UPSCची जर तुम्ही PYQ पाहिलात ना तर आपल्या जिओग्राफिकल लोकेशन्सनुसार कोणते कोणते उद्योग तिथं प्रस्थापित केले जावेत अशा पद्धतीचे प्रश्न येतात. डायरेक्टली तुम्हाला साखर उत्पादनात किती घट झाली किंवा किती वाढ झाली हे असे प्रश्न येत आहेत. ओके, त्यामुळे या न्यूजला आपण स्किप केलं ना तरी बेटर असेल. हां, यामधून जर महत्त्वाची जर गोष्ट आली ना त्यावेळेस मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन, कारण मी न्यूजपेपर नक्कीच वाचतो, त्यावेळेस सांगेन तुम्हाला. त्यानंतर गांधी नेहरूंच्या धोरणांची गडकरी करून प्रशासना, विकास व रोजगार निर्मितीबाबत बोलताना त्यांनी उल्लेख केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. पहा, आता काही जरी म्हटलं तरी पहा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी असतात व महात्मा गांधी यांना आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. UPSCचे स्टुडंट आहात, तुम्ही UPSC ॲस्पायरंट आहात ना, त्यामुळे महात्मा गांधीवरती एक तरी प्रश्न हमखास असतो म्हणजे असतो. ओके, तुम्ही पाहू शकता PYQ वगैरे, त्यामधून तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. उलट महात्मा गांधी यांना कम्पेअर करा असा पण प्रश्न येतात. त्यानंतर हिस्ट्री ऑप्शनल ज्यांचा आहे त्यांना तर महात्मा गांधींना अगदीच पाहावंच लागेल. ओके, त्यानंतर डायरेक्टली आपण लोकसत्ता संपादकीयवरती येऊयात. पहा, त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची सूचना. काल 3 ऑगस्ट रविवार होता. कालच्या वृत्तपत्रामध्ये एकही बातमी कामाची नव्हती. हां होती, परंतु काँग्रेसबद्दल वगैरे चर्चा करण्यात आली होती, जी की आपल्यासाठी गरजेचं नाही. पहा, म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसची जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी तो लेख लिहिलेला होता, पण तो आपल्यासाठी तेवढासा महत्त्वाचा वाटला नाही. त्यामुळे मी कालचं विश्लेषण मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं, की लोकसत्तामध्ये रविवारी लोकसत्ता असू द्या किंवा इंडियन एक्सप्रेस असू द्या, त्या दिवशी एडिटोरियल पेज लोकसत्तामध्ये पण नसतं आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये पण नसतं. त्यामुळे रविवारी आपण सुट्टी घेत आहोत व अगदी त्या पद्धतीने तुम्हाला काल 3 ऑगस्टचं वृत्तपत्र विश्लेषण मिळणार नाही. ओके, त्यानंतर परत आपण आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाकडे वळूयात. चला जरा विचार करूया. अगदीच गरजेचं आहे पहा विचार करणं. तुम्हाला माहिती असेल, नवीडिया म्हणजे USA चिप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांची उलाढाल मागच्याच महिन्यामध्ये अगदीच $4 बिलियन
डॉलर अशा पद्धतीने त्यांनी मजल मारली. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनी पण अगदीच पुढे गेलेली आहे निघून. मग आपण आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे, 4 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपण करणार आहोत, पण त्या एकट्या कंपन्यांनी ते करून दाखवलेलं आहे. निविडिया, आता अगदीच पहा, त्या कंपन्याशी आपला भारत देशाचं इकॉनॉमी आपण तशा पद्धतीने कम्पेअर करू शकत नाही. पण एक रिअलिस्टिक आपल्याला जगणं गरजेचं आहे, रिअलिस्टिक वे माहिती असणं गरजेचं, त्या निमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे. ओके, म्हणजे मायक्रोसॉफ्ट असू द्या किंवा त्यांची निविडिया ही जी कंपनी आहे, त्यांनी भारत देशाची जेवढी इकॉनॉमी नाही ना, पण भारत देशाचं जे 2030 पर्यंतचं जे ध्येय आहे की 4 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायचं जे ध्येय आहे ना, ते त्यांनी ऑलरेडी प्रस्थापित केलं आहे फक्त एकट्या कंपनीने. मग फक्त एकट्या कंपनीने जर तेवढं करून दाखवलेलं असेल तर मला सांगा, त्या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना थोडीशी गुर्मी चढणार नाही का? तर बिलकुल चढेल. आता गुर्मी हा शब्द पहा अगदी एडिटोरियलमध्ये यूज करण्यात आलेला आहे, त्यामुळे मी घेतलेला आहे. मराठी शब्द अगदी अशाच पद्धतीने आहेत. तुम्ही कल्चरल मराठीला जर तुम्ही पाहिलात तर ते तुम्हाला समजून येईल नक्कीच. तर पहा, अगदी राष्ट्राध्यक्ष ते उड्या मारणारच ना, मग अगदी त्याच धर्तीवर पहा त्यांच्या 2 कंपन्या अगदीच मोठ्या प्रमाणात किंवा अगदीच जास्त पद्धतीने उलाढाल त्या करत आहेत. पण भारतीय कंपन्या जर तुम्ही पाहिलात ना, तर त्यांची आज घडीला अवस्था काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्ही याच्यापूर्वी पहा, स्टार्टअप म्हणून अगदीच बायजूस होती, त्यानंतर वेदांतू कंपनी होती, त्यानंतर आता अनअकॅडमी. आता पहा, अनअकॅडमीबद्दल आपण जास्त हे बोलू नये, परंतु जर तुम्ही रियालिटीमध्ये पाहिलात ना, तर आता UPSC अनअकॅडमी तिथे विद्यार्थी थोडीशी कमी झालेले आहेत, मग ते होणारच होते. त्यानंतर MPSCची बॅच, ओके, अनअकॅडमी MPSC तुम्ही सर्च करून पहा, पूर्ण लो झालेली आहे, म्हणजे बंद झालेली आहे. अनअकॅडमी MPSCची जी ब्रँच होती ना, ती बंद झालेली आहे. पूर्वी मी तिथेच शिकवत होतो ना, तर अगदी पहा ती ब्रँच बंद का झाली. मग आपले जे स्टार्टअप आहेत, मग कुठेतरी आपल्याला त्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे किंवा त्यावरती म्हणजे त्यामध्ये नेमकं चुकीचं काय होत आहे हे समजून घेणं गरजेचं आहे सरकारला आणि त्यानंतर जी कंपनी प्रस्थापित करत आहेत त्यांना. ओके, आपण एकीकडे म्हणत आहोत स्टार्टअप इंडिया, परंतु ते खरंच स्टार्टअप इंडिया झालेलं आहे का? चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे का? पहा, 2020 मध्ये कोविडची लाट आली, त्यामुळे अनअकॅडमी वगैरे ते भरभराटी झाले, परंतु ज्यावेळेस कोविडची लाट वसरली ना, त्यावेळेस पूर्ण अनअकॅडमी पण पूर्णतः घसरत आलेली आहे. किंवा बायजूसचं म्हणजे बेस्ट उदाहरण तर बायजूस देता येईल. पहा, अनअकॅडमी सध्याला आणखीन पाय रोवून आहे. ओके, मृणाल सर वगैरे असल्यामुळे UPSC क्षेत्रामध्ये त्यांनी पाय रोवून आहेत. पण तुम्ही जर रियालिटीमध्ये पाहिलात MPSC, तर MPSCची बॅच त्यांनी बंद केली का? तर त्याचं नेमकं कारणच ते राहिलेलं आहे. त्यानंतर बायजूसचं उदाहरण मी काय म्हणत आहे, तर बायजूसनी अगदीच पहा भला मोठा फुगा त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला, पण अगदीच एक पिन आली व तो फुगाच पूर्ण फुटून गेलेला आहे. बरोबर, मग ह्या सिच्युएशन आहेत आज घडीला. मग याला नेमकं कारण काय आहेत, तर पहा, अनअकॅडमी असू द्या किंवा बायजूस असू द्या, जास्त करून आपण बायजूसबद्दलच बोलण्याचा प्रयत्न करूयात. आता बायजूस कंपनी आहे, बरोबर, त्यांनी पुरवठा करत आहेत, पुरवठा मान्य आहे, परंतु मागणी नसल्यानंतर काय करणार? ओके, मग हीच सध्याची सिच्युएशन आहे व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पण मागच्या आठवड्यात हे मान्य केलेलं आहे की बा आपल्याकडे पुरवठा होत आहे, बरोबर, पण मागणीच नाही. मग मागणीच नसल्यानंतर आणखीन पहा, तुम्ही कारचं पण उदाहरण घेऊ शकता. पहा, ओके, नवीन जे SUVs आहेत किंवा कार्स आहेत ते मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत. आपले जे शोरूम आहेत ना, तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता, तिथे कारची संख्या वगैरे जास्त आहे, परंतु मागणी आहे का? तर बिलकुल मागणी नाही. म्हणजे पुरवठा जास्त आहे, मागणी कमी झालेली आहे. मग हेच कारण आहे पहा, म्हणजे सध्याची भारताची इकॉनॉमी जी आहे ना, ती पुढे जात नाही आहे, त्याचं नेमकं हेच कारण आहे. मग असं का होत असेल बरं? तर बेसिकली पहा, आपल्या देशामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ओके, आता बेरोजगारीचा आणि ह्या कार विक्रीचा काय संबंध आहे ते थोडक्यात पाहून घेऊयात. म्हणजे व्हिशियस सायकलमध्ये भारत देश आपला फसलेला आहे व हे जे धोरण करत आहेत ना, त्यांना समजणं गरजेचं आहे. त्यासाठी समजून घ्या तुम्ही. आता हा व्यक्ती आहे किंवा मीच असं कन्सिडर करतो. मग पहा, माझ्याकडे जर रोजगार असतो तर मला पगार किती असेल? पहा, 100 रुपये मला पगार आहे. मग मी 100 रुपये असल्यानंतर मी काय करेल? पहा, सॅलरी माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाली ना, मी काय करेल? पहा, अगदीच 10 रुपयाची एखादी वस्तू घेण्यासाठी दुकानमध्ये जाईल. ओके, मग इथून मी काय करेल? 10 रुपयाची एक वस्तू खरेदी करेल. 10 रुपयाची वस्तू खरेदी केल्यानंतर अगदीच तो जो दुकान मालक मी पहा, माझ्याजवळ 100 रुपये आले. मग 100 रुपये आल्यानंतर मी एका दुकानामध्ये जाऊन वही खरेदी केली. मग वही खरेदी केल्यानंतर पहा, तो जो दुकानदार आहे त्या दुकानदारामध्ये जो कर्मचारी काम करणार होता त्याला पगार गेली 8 रुपये. ओके, त्या वहीमधून 8 रुपये त्या दुकानदारामधील जो कर्मचारी आहे ना त्याच्याकडे ते 8 रुपये गेले. मग तो कर्मचारी 8 रुपये घेऊन कुठे गेला? पहा, दुसऱ्या एका दुकानमध्ये वगैरे केला, म्हणजे खेळणीच्या किंवा अगदी दुसऱ्या कोणत्या तरी दुकानामध्ये गेला असेल. मग त्यांनी 5 रुपयाचा एक बिस्किट पुडा खरेदी केला असेल. ओके, मग 5 रुपयाचा तो बिस्किट पुडा खरेदी केल्यानंतर त्या बिस्किट पुडा तो जो दुकानदार असेल, म्हणजे ह्या दुकानामध्ये जो दुसरा कर्मचारी काम करणार आहे ना, त्याला तिथं 3 रुपये मिळाले असतील. मग तो 3 रुपये घेऊन पुढे गेला. पहा, दुसऱ्या दुकानामध्ये गेला किंवा जी पार्लेजीची जी कंपनी जो बिस्किट पुडा
कारखाना आहे. ओके, मग तिथे जो कारखान्यामध्ये कर्मचारी काम करणार होते ना, त्यांना कदाचित 1 रुपया मिळालेला असेल. मग तो 1 रुपया घेऊन परत त्यांनी माझ्याकडेच कामासाठी वगैरे आले असतील. आता मी जर एखाद्या IT सेक्टरमध्ये वगैरे असेल तर त्यांनी माझ्याकडे कोणतं तरी काम वगैरे घेऊन आले असतील. मग ते मला 1 रुपये देणार. मग अशा पद्धतीने माझी ही सॅलरी जी आहे किंवा ही भारत देशाची जी इकॉनॉमी आहे ना, ती अशा पद्धतीने चालत असते. पण आता पहा, ही इकॉनॉमी अगदी चांगल्या पद्धतीने हे गाडा इकॉनॉमीचा आपला चालत आलेला आहे. बरोबर आहे. आय होप तुम्हाला हा समजलेला आहे पॉईंट. पण पहा, जर मलाच जर बेरोजगार, मीच जर बेरोजगार असेल, माझ्याजवळ जर पैसे नसतील, तर मग हे पुढे जाणार आहे का? माझ्याजवळ 100 रुपये येणारच आहेत का? तर बिलकुल येणार नाहीत. मग माझ्याकडे 100 रुपये जर आले नसतील, तर मी ह्या दुकानामध्ये जाऊन एखादी वही विकत घेऊ शकणार आहे का? तर बिलकुल नाही. मग मी वही खरेदी केली नसल्यामुळे जे 8 रुपये त्या कर्मचाऱ्याला मिळणार आहेत, ते मिळणार आहेत का? तर बिलकुल नाही. मग हे सगळे जे पैशाचं जे देवाणघेवाण आहे ना, ते बंद पडेल. त्यामुळेच पहा, आज घडीला जी बेरोजगारी वाढलेली आहे ना, त्यासाठी ही प्रॉब्लेम येत आहेत आपल्या देशामध्ये. पुरवठा आपल्या देशात आहे भरपूर. ओके, आपल्या देशामध्ये पुरवठा आहे, पण मागणीच नाही आहे ना. मग या कारणांमुळे पहा, भारत देश जो आहे तो विशेष सायकलमध्ये फसत चाललेला आहे. ओके, व अमेरिका आता सध्याला पहा, अमेरिकेने आपल्यावरती काय 25% टॅरिफ लावलेला आहे. मग 25% टॅरिफ लावल्यानंतर होणार काय पहा, आणखीन एक समस्या इथं येणार आहे आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये. ती समस्या अशी असेल की आपण निर्यात जास्त करू शकणार नाही. ओके, मग निर्यात जर जास्त करू शकणार नसल्यानंतर काय होईल, आणखीन जास्त आपल्या देशामध्ये पुरवठा वाढेल व मागणी ऑलरेडी आपल्या देशाची कमी आहे व निर्यात पण आपण करत नाही. त्यामुळे आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे ना, ती पूर्ण रसातळाला जाईल पहा. ओके, म्हणजे अगदीच पहा, आपलं हे कोणी सांगणार नाही आहे, परंतु सध्याला जे इकॉनॉमिस्ट आहेत ना, त्यांना ही गोष्टी समजत आहेत, पण सध्याला सरकार हे मान्य करत नाही आहे. आता सध्याला सरकार का मान्य करत नाही आहे, तर पहा, आता अगदीच संसदेमध्ये तुम्ही पाहिलात की पाकिस्तानला कसा धडा शिकवला, त्याच्यानंतर अगदी पहा विरोधकांना आम्ही कसं सरळ केलं, ह्या गोष्टींमध्ये सरकारचं लक्ष चाललेलं आहे. बाकी आपल्या देशाच्या ज्या कंपन्या आहेत, आता जसं मी बायजेसचं उदाहरण दिलं किंवा अनअकॅडमीने MPSCची ब्रँच पूर्ण बंद केली का? तर पहा, पुरवठा त्यांच्याकडे आहे, शिक्षक त्यांच्याकडे होते, परंतु मागणी होती का? तर बिलकुल मागणी नव्हती. मग त्यांनी शिक्षकांना तरी कशासाठी ठेवतील ते? मगदीच तशा पद्धतीने त्यांना बाजूला काढून ठेवलं पहा. मगदीच बेरोजगार मी पण झालेलंच आहे. म्हणजे पूर्वी अनअकॅडमीमध्ये काम केलं, परंतु आज सध्याला माझ्याकडे अनअकॅडमीचं कॉन्टॅक्ट आहे बिलकुल नाही. मग मी काय बेरोजगारच आहे ना. अगदी हेच प्रॉब्लेम आपल्या सध्याला देशात चालू होणार आहे. व अगदी पहा, अमेरिकेने आपल्यावरती निर्बंध लावलेले आहेत. मग ते निर्बंध लावल्यामुळे काय होणार आहे, आणखीन ह्यामध्ये समस्या जास्तच वाढतील. मग आज घडीला आपल्या देशाला समजणं काय गरजेचं आहे, तर पहा, पहिल्यांदा आपण GST पासून सुरुवात करणं गरजेचं आहे पहा. ओके, आता तुम्ही ज्यावेळेस बजेट आलं होतं ना, त्यावेळेस तुम्ही ऐकलं असाल पहा, म्हणजे जे इंस्टाग्राम वगैरे असेल ना, तिथं मी फिरत होते तशा पद्धतीने की पहा, आपण टॅक्स देत आहोत अमेरिकेसारखं आणि आपल्याला सर्व्हिस कशा पद्धतीने मिळत आहेत, तर अफगाणिस्तानसारख्या सर्व्हिस मिळत आहेत. मग हीच सध्याला सिच्युएशन आहे. तुम्ही पार्लेजीचा बिस्किट पुडा जरी खरेदी केला तर त्यावरती तुम्ही GST भरत आहात. बरोबर आहे. मग GST भरत असाल तर तुम्हाला सुविधा तशा पद्धतीने मिळत आहेत का? तर त्या बिलकुल सुविधा मिळत नाहीत. किंवा एम्प्लॉयमेंट आपलं सेक्टर वाढत आहे का? तर ती बिलकुल नाही. यासाठीच पहा, TCSने का अशामुळे ले ऑफ करत आहे TCS कंपनी, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे ना, त्यांच्याकडे पुरवठा आहे परंतु मागणी नाही ना मार्केटमध्ये. मागणी नसल्यानंतर त्यांनी कर्मचारी ठेवून तरी काय करणार आहेत? मग हे TCS कंपनीमधील जे 12,000 कर्मचारी आहेत, 12,500 जे कर्मचारी आहेत, ते परत एकदा काय करतील पहा, बेरोजगार होतील. मग आणखीन मागणी जी आहे ती मागणी जी आहे आणखीन ती परत खस्ताच होईल ना. म्हणजे आय होप तुम्हाला संपूर्ण दूरदृष्टीनुसार समजत असेल. ओके, आपण काही सरकारवरती टीका करत नाहीये, परंतु सरकारच्या धोरणावरती आपल्याला टीका नक्की करणं गरजेचं आहे. ओके, मग हे सरकारला भवितव्यासाठी खूप समजणं खूप गरजेचं आहे. व हे मी म्हणत नाहीये, तर हा आर्टिकल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पण थोडंसं समजलेलं आहे की बा आपल्याला आपल्या देशामध्ये थोडीशी इकॉनॉमिक रिफॉर्म आता करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही आजचं इंडियन एक्सप्रेस वाचा. या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल आलेला आहे. कुठे गेला? हा आर्टिकल पहा. तुम्हाला माहिती असेल, आपला भारत देश 1947ला स्वतंत्र झाला ना, त्यावेळेस आपल्या देशाजवळ काहीच नव्हतं. ओके, तरी पण आपण अमेरिकेसमोर झुकलो नव्हतो. ओके, आय होप तुम्हाला पॉईंट समजत असतील. आपण त्या काळात झुकलो नव्हतो, पण आज घडीला आपण लगेच वाटाघाटी करायला तयार झालेलो आहोत. जसं की तुम्ही परवा दिवशीचा न्यूजपेपर जर पाहिला असेल तर त्यामध्ये एक छोटीशी हेडलाईन आली होती. हेडलाईन म्हणता येणार नाही, तर छोटीशी बातमी आली होती. त्यामध्ये काय म्हटलेलं होतं की रशियाकडून आपण तेल जो आहे ते आयात करणं थोडंसं थांबवलेलं आहे किंवा आपण आयात जी आहे ना ती कमी केलेली आहे. मग आपण आयात का कमी केली, तर आपल्याला अमेरिकेला तशा पद्धतीने खुशच ठेवायचं आहे. मग हे चुकीचं आहे पहा. आपला दुसरे राष्ट्र आहेत ना, त्यांच्याकडे पण पाहणं गरजेचं आहे. फक्त अमेरिकेसोबत आपण ट्रेड करून चालणार नाही, तर आपला दुसरे जे दरवाजे आहेत ना ते ओपन करणं गरजेचं आहे. आता इथं लेखकांनी तेच दिलं आहे की पहा, आपल्याकडे जेव्हा 1968 मध्ये काही नव्हतं तरी पण आपण न्यूक्लिअर डील साईन केली नव्हती. न्यूक्लिअर डील साईन कशामुळे केली नव्हती पहा, किंवा आपल्याला पण न्यूक्लिअर पॉवर व्हायचं होतं ना, त्यामुळेच पहा लगेच आपण आणि बौद्ध हसला किंवा म्हणजे काय म्हणू शकता, इंदिरा गांधी यांनी न्यूक्लिअरची टेस्ट वगैरे केली होती. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला पुढे थोडंसं नेऊन त्यांनी अगदीच पहा
आपण न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे यशस्वी केलेला होता. मग जर आपण 1968 मध्ये जर USA म्हणजे USA सोबत जर न्यूक्लिअर डील साईन केली असती तर ते किती आपल्यासाठी म्हणजे घातक झालं असतं. म्हणजे पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन आले असते पण भारताकडे न्यूक्लिअर वेपन आले नसते ना. मग ह्यासाठीच पहा आज घडीला आपण अमेरिकेसोबत, आता मान्य आहे अमेरिकेची इकॉनॉमी खूप मोठी आहे, मग आपल्याला पण तशा पद्धतीने पावलं उचलणं गरजेचे आहेत. पहा आपल्या जे देशातील ज्या समस्या आहेत ना त्या समस्याला आपण थोडंसं टॅकल करणं गरजेचं आहे. जसं इथून पहिल्यांदा सुरुवात जी आहे ना ती GST पासून होणं गरजेचं आहे. आता GST पासून सुरुवात होणं का गरजेचं आहे तर तुम्ही बेंगलोरमध्ये पाहिला असाल. पहा बेंगलोरमध्ये ज्या व्यक्तींनी UPI वरती ट्रान्झॅक्शन वगैरे केले त्यांना लगेच त्यांनी काय केलं आहे, GSTची नोटीस वगैरे आली. मग GSTची नोटीस आल्यानंतर पहा अगदीच त्यांना पण माहिती आहे किंवा तुम्ही पण हे मान्य करता, ज्यावेळेस तुम्ही GST ऑफिस असू द्या किंवा सरकारी एनी ऑफिस असू द्या तिथे गेलात ना ते तुम्हाला तशा पद्धतीने ट्रीट न करता तुम्ही एखादी क्राईमच केलेला आहे म्हणजे तुमची चौकशी अशा पद्धतीने केली की तुम्ही खूप मोठे क्रिमिनल आहात अशा पद्धतीने ती चौकशी केली जाते. मग त्या चौकशीला कोणाला पण म्हणजे सरकारी ऑफिस येणं जाणं वगैरे ते म्हणजे नकोसं वाटतं कोणाला पण. ओके साहजिकच आहेत ना गोष्टी. मग ती किंवा तुम्ही पहा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म जर भरायचा असेल ना तर त्यासाठी पहा डॉक्युमेंटची लिस्ट एवढी मोठी असते ना की बस. आणि ती जर डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला ते जर सर्व डॉक्युमेंट जर काढायची म्हटलं ना तर नाकी न येतात. त्याऐवजी तुम्ही काय म्हणता जर अगदीच तुम्ही जर BA मध्ये वगैरे जर असाल ना तर तुम्ही स्कॉलरशिपचाच फॉर्म भरणार नाही. कारण पहा 2000 साठी तुम्हाला 5000 रुपये तिथं खर्च करावा लागतो. ओके तुमच्या कॉलेजची जर फीस 2000 रुपये असेल ना तर तुम्हाला 5000 तिथं डॉक्युमेंटवरती खर्च करावं लागतात. मग यासाठी तुम्ही ते नकोच म्हणता. मग ती आज घडीला तीच सिच्युएशन आहे. GSTचे नोटीस जर आले UPI जर तुम्ही यूज केला तर GSTची नोटीस येत आहे. मग त्यासाठी बेंगलोरमधील जे कर्मचारी आहेत किंवा बेंगलोरमधील जी दुकानं आहेत ना त्यांनी म्हटलं की नको आम्हाला बॅक टू कॅश. ओके म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलं की नाही आता UPI आम्ही यूजच करणार नाही, आम्ही काय करूयात फक्त डायरेक्टली म्हणजे पूर्वीसारखं आम्ही जे कॅशमध्ये देवाणघेवाण होती ना त्यामध्येच जाणार आहोत. मग यामुळे होणार काय पहा परत एकदा आपला ब्लॅक मनी वगैरे वाढेल. मग यासाठी सरकारला पण समजणं थोडंसं गरजेचं आहे. पहा की कुठे आपला थोडंसं सवलत देणं गरजेचं आहे आणि कुठं आपलं थोडंसं टाईट करणं गरजेचं आहे हे सरकारला सध्याला ध्येय धोरणामध्ये त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा होणार काय पहा तर अगदी आपण तशा पद्धतीने टार्गेट ठेवू मान्य आहे. पहा आपण आज घडीला नक्कीच जे $5 ट्रिलियन इकॉनॉमी जे आपलं स्वप्न आहे ना ते आपण नक्की पार करू. मी म्हणतोय ना याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे ते कसं पार करू शकतो. पहा आपण अदानी यांची जर संपत्ती वाढली ना ती ऑटोमॅटिकलीच होणार आहे. अदानी यांची संपत्ती जर तुम्ही वाढवली तर ऑटोमॅटिकली $5 ट्रिलियन इकॉनॉमी तुम्ही 2025-26 पर्यंतच म्हणजे 25 तर आता संपणार आहे. 2-3 वर्षामध्येच तुमचं हे स्वप्न साकार होईल. पहा पण देशाची जी डेव्हलपमेंट आहे ते होईल का तर बिलकुल नाही. पहा तुम्ही अगदीच आकडेवारीनुसार पुढे जाल परंतु देशाचा सर्वांगीण विकास तिथं होणार नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता जे $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं स्वप्न आहे ना त्यामध्ये अदानी यांची पण संपत्ती तिथं मोजली जाईलच ना, कारण त्यांचे जे पोर्ट्स वगैरे आहेत त्यांची संपत्ती तिथं गणली जाईल. अगदीच पहा ती संपत्ती गणल्यानंतर पहा आपली देशाची जी इकॉनॉमी ना ती अगदीच मोठी होईल परंतु खऱ्या अर्थाने तुमचा देशाचा विकास होणार नाही. मग हे सरकारला पहिल्यांदा लक्षात येणं गरजेचं आहे. त्यामुळे पहा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. इथे फक्त तुम्हाला एका व्यक्तीचा विकास वगैरे हे चालणार नाही. आता इथं पण वंतारामध्ये पण काय झालेलं आहे पहा आपण कदाचित आपलं प्रेमबल विसरलेलं आहोत. ओके किंवा आपल्या देशामधील जे DPSPs आहेत त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा की इकॉनॉमीची दरी अशा पद्धतीने होऊ नये म्हणजे गरीब आणि श्रीमंत यामधील जी दरी आहे ना ती जास्त होऊ नये यासाठीच DPSP आपण देशामध्ये लागू झालेली आहेत. पहा DPSP हे तर सांगतं ना की गरीब आणि श्रीमंत यामधील दरी वाढू नये. पण सध्याला काय होत आहे पहा तुम्हाला जर एखादी अशा पद्धतीने वनतारासारखं जर एखादी नॅशनल पार्क जर काढायचं असेल तर तुम्हाला परमिशन मिळेल का तर बिलकुल मिळणार नाही. ऑप्शन म्हणजे तसं होणारच नाही. किंवा तुम्ही पहा तुमच्या घरी जर हरिण पाळायचं जर म्हटला विचार जर केलात ना लगेच तुमच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. 1972चं जे ॲक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्यानुसार तुम्हाला अटक केली जाईल कारण शेड्यूल 1चा तो ॲनिमल आहे. पण इथे तुम्ही जर अंबानी यांच्यासाठी जर पाहिलात किंवा हत्ती आता हे पण शेड्यूल 1 मधलंच आहे ना तर यांच्यासाठी ते रूल्स वगैरे तिथे काही नाही आहे. परंतु आपण जर त्यावेळेस अशा पद्धतीने निर्णय घ्यायचं जर म्हटलं तर ते आपल्याला योग्य होणार नाही. मग यासाठी होतंही काय सध्याला पहा आपल्या देशामध्ये इकॉनॉमिकलची जी दरी आहे ना ती खूप वाढत आहे. ओके म्हणजे गरीब आणि श्रीमंत यामधील दरी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग हेच कारण आहे पहा सध्याला की आपल्या देशामध्ये इकॉनॉमिकल रिफॉर्म येणं काळाची गरज आहे व लेखकांनी पण तेच म्हटलं आहे. पहा आणि इथंच खरी मेक आहे. आपले सर्व काही उत्तम सुरू आहे अशी एकदा स्वतः धारणा करून घेतली की परिस्थिती सुधारण्यासाठी काही करण्यासारखे उरत नाही. म्हणजे पहिल्यांदा आपल्या समस्या आहे हे तरी मान्य करणं गरजेचं आहे ना. ओके आपल्या देशात काही समस्याच नाही सब कुछ चंगासी अशा पद्धतीने जर तुम्ही म्हणत राहिलात ना तर अगदीच पहा आपलं
जे विकास किंवा जे तुम्ही म्हणता संपूर्ण सर्वांगीण जे विकास आहे ना, ते त्याच्यापासून आपण दूरच जाणार आहोत. म्हणजे अगदीच डोळ्यावर एक पट्टी बांधली की सर्व चांगलंच आहे असंच होणार आहे आपल्या देशामध्ये. मग यासाठीच पहा, जे ध्येय धोरणकर्ते वगैरे आहेत त्यांनी विपक्ष किंवा फक्त पाकिस्तानला आम्ही नमवलं अशा चर्चा न करता देशाच्या इकॉनॉमीमध्ये थोडंसं प्रोत्साहन घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी तेच म्हटलं आहे की भारताची इकॉनॉमी डेड झालेली आहे. याचं नेमकं कारणच ते आहे, आपण इकॉनॉमिकल रिफॉर्म घेतच नाही आहोत, आपण दुसरीकडे चर्चा कदाचित करत आहोत. मग हेच आपलं थोडंसं पहा, परत एकदा आपला स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे असं इथं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी म्हटलं आहे, पहा चला जरा विचार करूया. ओके, तर जे मी इथं सांगितलेलं आहे ना, यामधील जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते तुम्ही लक्षात घ्या. बाकी मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे सर्व चर्चा केलेली आहे. आय होप हा आर्टिकल समजलेला असेल. त्याच्यानंतर शासकीय गोपनीयता कायदा अधिक कठोर करण्याची गरज आहे का? तर बिलकुल यस. पहा, काल परवाची न्यूज आहे, एक कर्मचारी बिअर बारमध्ये जाऊन सरकारी फाईल्सवरती सिग्नेचर करत होते. मग ते कितपत योग्य आहे? तर ते योग्य नाही आहे. मग यासाठी कोणता कायदा आहे का? तर बिलकुल यस, ब्रिटिशकालीन एक कायदा आहे, ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. मग या कायद्यानुसार पहा, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा शासकीय सेवेमध्ये जर असाल तर तुम्हाला काय, जे काही सरकारी फाईल्स असतील किंवा सरकारी जे इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला कोणासोबतही शेअर करता येत नाही. व जर तुम्ही ती शेअर केला तर तुम्हाला मिनिमम कमीत कमी तशा पद्धतीने जास्तीत जास्त 3 वर्षाची जेल तिथं होऊ शकते. ओके, हे प्रावधान तिथं करण्यात आलेले आहेत. मग हे सध्याला चर्चेत यामुळेच आलं की जे सरकारी अधिकारी आहेत त्यांनी डायरेक्टली बिअर बारमध्ये बसून अशा पद्धतीने सिग्नेचर करत होते. मग याला आपण कठोर कसं बनवू शकतो? पहा, हे एक ठीक आहे की गडचिरोलीमधील ते प्रकरण वगैरे होतं व त्याची चौकशी सध्याला चालू आहे. पण हे जर DRDO किंवा डिफेन्सशी रिलेटेड जर असतं तर ते किती आपल्यासाठी हे ठरवू शकलं असतं. पहा, म्हणजे अगदीच पहा, जे सरकारी कर्मचारी ते डायरेक्टली आपण बाहेर जाऊन म्हणजे सरकारी फाईल्स आपण बाहेर जाऊन जर त्यावरती स्वाक्षरी करत असो तर यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही का? तर बिलकुल होणार आहे ना. मग हेच कारण आहेत पहा, यासाठीच ऑफिशियल सिक्रेट्स जो ॲक्ट आहे तो आता ब्रिटिशकालीन आहे 1923चा. मग याला आपण आता चेंज करून थोडंसं याबद्दल आणखीन आपल्या भारतीयत्वाची पावलं तिथं टाकणं गरजेचं आहे असं इथं बेसिकली तुम्ही म्हणू शकता. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु उद्या चालून तुम्ही सरकारी कर्मचारी जर असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ॲक्शन वगैरे घेऊ नये यासाठी हा आर्टिकल बिलकुल आहे. ओके, आय होप हा पण आर्टिकल समजला असेल. म्हणजे यात डीपली जाण्यासारखं काही नव्हतं, फक्त एक महत्त्वाचा मुद्दा तिथं सांगण्यात आलेला होता. ओके, त्याच्यानंतर सर्वोत्तम खेळ करण्यावर विश्वास, विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखची भावना. गुड. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपत आहे. नेक्स्ट आपण जाऊयात आजचं इंडियन एक्सप्रेस. हे आपण पाहिलेलं आहे. पहा पुढे, हां, हे आहेत महत्त्वाचे 2 आर्टिकल आजचे. व्हॉट ICJ's लँडमार्क क्लायमेट रूलिंग मीन्स फॉर क्योटो प्रोटोकॉल. पहा, क्योटो प्रोटोकॉल हा क्योटो प्रोटोकॉल कधीचा आहे? तर 1997चा. या क्योटो प्रोटोकॉलमध्ये पहिल्यांदा झालेलं काय होतं पहा, तर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, म्हणजे क्लायमेट चेंजला रोखण्यासाठी आपण पावलं घेणं गरजेचे आहे. यासाठी पहिल्यांदा 1997मध्ये टार्गेट देण्यात आले. प्रत्येक देशाला टार्गेट देण्यात आले व प्रत्येक देशाने काय केलं पहा, साईन केलं किंवा म्हटले आपण आता काय करूयात, क्लायमेट चेंज करायचं नाही. यस म्हटले, सर्वांनी क्लायमेट चेंज करायचं नाही यावरती सिग्नेचर केली. पण लगेच 2000ला 1997मध्ये हे सिग्नेचर झालेलं होतं. मग 2000 इसवी सनमध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर चायनाने ना जे टार्गेट देण्यात आले होते क्योटो प्रोटोकॉलचे, ते टार्गेट त्यांनी धुळीस मिळवले व सगळ्यात जास्त कार्बन इमिशन त्यांनी करून आणलं. यासोबतच पहा, हिस्टॉरिकली कोणत्या देशाने जास्त कार्बन इमिशन केलेलं आहे? तर वेलकम टू द USA, जे सध्याला आज घडीला उड्या मारत आहेत. म्हणजे आमची इकॉनॉमी जास्त किंवा नवीडिया किंवा आपलं मायक्रोसॉफ्ट कंपनी, ते कशामुळे झालेलं आहे? तर पहिल्यांदा पहा, सगळ्यात जास्त कार्बन इमिशन USAने केलेलं आहे. मग त्याच्यानंतर 2000मध्ये किंवा 2000 कोण केलेलं आहे? चायनाने केलेलं आहे. मग हे ज्यावेळेस समजलं, म्हणजे सर्व देशांनी तर सिग्नेचर केलं होतं पहा 1997मध्ये क्योटो प्रोटोकॉलवरती कार्बन इमिशन करायचं नाही म्हणून. परंतु ज्यावेळेस तुम्हाला समजलं की 2000च्या नंतर अगदीच पहा चायना खूप भरभराटीस येत आहे व त्यांनी कार्बन इमिशन अगदीच धुळीत मिळवलेले आहेत त्यांचे टार्गेट, व त्यांनी अगदीच म्हणजे सगळ्यात जास्त कार्बन इमिशन त्यांनी केलेलं आहे. मग यासाठी पहा 2015मध्ये यांनी काय परत एकदा पॅरिस अग्रीमेंट केलं. मग पॅरिस अग्रीमेंटमध्ये त्यांनी काय म्हटले की आता पूर्वी आपण डायरेक्टली टार्गेट दिले होते, पण आता असं करायचं नाही. आपण काय करूयात पॅरिस अग्रीमेंटमध्ये, तर तुम्हाला वाटेल तसं तुम्ही टार्गेट ठेवा. म्हणजेच काय पहा, आता अगदीच पहा, आपण एक क्लास लावलेला आहे. मग टीचर सांगतील पहा, पहिल्या दिवशी क्लासमध्ये गेलो की टीचर सांगतील की तुम्हाला रोजचे किती
15 तास अभ्यास करायचा आहे, 15 तास स्टडी करायची आहे. मग 15 तास स्टडी करायची आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा पहा सगळेच विद्यार्थ्यांनी म्हटले यस सर मी करेन 15 तास स्टडी. ओके, मग सगळ्यांनी बसले. पहा पहिल्या दिवशी अगदीच बसले की अगदी 24 तासापैकी त्यांचे 8 तास तर झोपण्यातच गेले, बरोबर. मग 16 तास राहिले, 16 तासापैकी पहा 4 तास जेवणामध्ये गेले. म्हणजे अगदीच डायरेक्टली लिटरली घेऊ नका, पण तुम्ही लक्षात घ्या ना तुम्ही. त्यानंतर मित्रांना गप्पा मारण्यात वगैरे 2 तास गेले. मग असं करत करत त्यांच्याजवळ उरले फक्त 8 तास. पहा 8 तासाची स्टडी झाली. मग 8 तासाची स्टडी झाल्यानंतर अगदीच विद्यार्थ्यांना वाटलं ना की नाही हे चुकीचं आहे, मी हे करू शकत नाही, टार्गेट आम्ही करू शकत नाही. मग यासाठी विद्यार्थी झाले काय पहा डिमोटिवेट झाले. व डिमोटिवेट झाल्यानंतर पहा 15 तासाचं जे टार्गेट आहे ना ते डिमोटिवेट झाल्यानंतर त्यांनी एक पण दुसऱ्या दिवसापासून ना त्यांनी स्टडीज करू शकले नाहीत. का तर डिमोटिवेट झाले होते ना. मग त्यामुळे त्यांची कन्सिस्टन्सी वगैरे सगळंच बरबादच झाले तिथे. ओके, मग यामुळे झालं काय पहा टीचरनी जे सांगितलं होतं ते न होण्यापेक्षा म्हणजे समथिंग इज बेटर दॅन नथिंग, त्यांनी काहीच करू शकले नाहीत. का तर ते डिमोटिवेट झाले होते. मग हे ज्यावेळेस शिक्षकांना समजलं की बा हे तर विद्यार्थी अभ्यासच करत नाहीत, आपण जे टार्गेट दिलं होतं की 15 तास अभ्यास करायचा आहे त्यांनी एका दिवशी केलं, ते 8 तास झालं म्हणून त्यांनी पूर्ण डिमोटिवेट होऊन त्यांनी पुन्हा अभ्यासच करायला लागले नाहीत. मग हे ज्यावेळेस शिक्षकांना लक्षात आलं ना त्यावेळेस शिक्षकांनी परत एकदा रूल काढले. त्यांनी काय म्हटले की बा तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा. आता हे जे 15 तासाचीच अभ्यास करायचा असं तुम्ही म्हणत ना ते बिलकुल करायचं नाही. तुम्ही तुमच्या प्रयत्नानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मग प्रत्येक विद्यार्थ्याला हे पटलं. पहा मग पहिला विद्यार्थी काय केला पहा, म्हणजे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी पहिल्या दिवशी पहा 1 तास स्टडी केली, मग ती त्यांना आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 तास स्टडी केली, तिसऱ्या दिवशी 3 तास, असं करत करत पहा त्यांनी कन्सिस्टन्सीमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करू लागले. व हे जी शिस्त आहे ना ही बेटर आहे. नक्की तुम्ही डायरेक्टली जे रूल देता म्हणजे वरून तुम्ही आदेश दिला की तेच सर्वोच्च आहे व अशाच पद्धतीने तुम्हाला स्टडी करायची आहे असं म्हटलं ना ते अभ्यास होत नाही. म्हणजे मागे घेऊन कोणी दंडुका जर लागला तर ते चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या आतून जर जे अभ्यास करता ना तर ते बेटर असतं. मग हे अगदी शिक्षकांना पण समजलं. अगदी तसंच झालं पहा पॅरिस अग्रीमेंटमध्ये जे कन्व्हेन्शन पार्टीज आहेत त्यांना पण हेच समजलं की बा आपण प्रत्येकाला एकच निर्णय देऊ शकत नाही, तर प्रत्येकानं त्यांच्या चॉईसनुसार काम करणं गरजेचं आहे. मग यासाठीच पहा त्यांनी काय म्हटले की जे कार्बन इमिशन आहे त्याला आपलं 0 करायचं आहे, पण ते तुम्ही तुमच्यानुसार टार्गेट ठेवू शकता असं म्हटले. मग त्यावेळेसच भारत सरकारने म्हटलं पहा की आम्ही 2070 पर्यंत 0 कार्बन इमिशन करू असं भारत सरकारने टार्गेट ठेवलेलं आहे. मग त्याच धर्तीवर पहा सध्याला आपले जे धोरण आहेत ना ते आखले जात आहेत. आता 2070 पर्यंत आपल्याला काय करायचं 0 इमिशन करायचं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला आता समजलेला असेल. मग यालाच अनुसरून पहा आयसीजेने काय लँडमार्क जजमेंट दिलेला आहे ते मागच्या आठवड्याच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये मी ऑलरेडी सांगितलेला होता. ओके, तरी पण एकदा मी रिकॉल करण्याचा प्रयत्न करेन. तर आयसीजेने काय म्हटलेलं आहे की क्योटो प्रोटोकॉल, जरी क्योटो प्रोटोकॉल आज घडीला अस्तित्वात नसला कारण आता पॅरिस अग्रीमेंट आलेला आहे. ओके, पॅरिस अग्रीमेंटनुसार पहा प्रत्येक देशाला त्यांनी स्वतःनुसार तुम्हाला टार्गेट ठेवायचे असं म्हटलेलं आहे. परंतु आयसीजे सर लँडमार्क जजमेंट काय आलं पहा, त्यांनी काय म्हटले की जे क्योटो प्रोटोकॉलला साईन केलेले होते ना देशांनी, तर त्या देशांना पण ही लागू होत आहे की त्यांचं जे पूर्वी टार्गेट होते ना त्याला तुम्हाला मान्य करावेच लागतील. व तशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे क्लायमेट चेंजला नेट 0 इमिशनवरती आणून ठेवायचं आहे असं आयसीजेने म्हटलेलं आहे. व जे आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा जे सध्याला एमर्जिंग इकॉनॉमी ओके म्हणजे ज्यांना आपल्या देशाचा विकास करायचा आहे त्या देशांना जे डेव्हलप्ड नेशन आहेत जसं की USA यांनी मदत करणं गरजेचं आहे असं आयसीजेने म्हटलेलं आहे. पण आयसीजेचा आता ऐकतोय कोण हा तिथं बेसिकली एक प्रश्नचिन्ह आहे. ओके, असा परीक्षेला लिहू नका तुम्ही आयसीजेचं ऐकतं कोण किंवा युनायटेड नेशनचं. तरी पण ही रियालिटी तुम्हाला पण माहिती आहे व मला पण माहिती आहे की आयसीजेचं कोणी ऐकणार नाही. ओके, पण चांगलं आहे हे म्हणजे ऐकायला आणि अगदीच पहा वाचायला हे चांगलं वाटतं की आयसीजेनं असं रुलिंग दिलं, परंतु रियालिटीमध्ये काय सत्य आहे हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, आय होप हा आर्टिकल अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. नेक्स्ट आहे पहा परत पॅलेस्टाईनला आपण युनायटेड नेशनमध्ये सामावून घेऊ शकतो का. आता हा पण आर्टिकल पहा वाचायला आणि बोलायला अगदी चांगला आहे, परंतु रियालिटीमध्ये एक्सेप्ट करायला हे थोडंसं किचकटच आहे. अगदी तसंच आहे पहा. झालं काय होतं पहा 2012 मध्ये एक मेंबर म्हणून आपण त्यांना साईन करून घेतलेला आहे पॅलेस्टाईनला. म्हणजे पहा पॅलेस्टाईन अथॉरिटी सॉरी इथं आहे हां नॉन मेंबर ऑब्झर्व्हर स्टेट. ओके, नॉन मेंबर ऑब्झर्व्हर स्टेट म्हणून आपण कधी 2012ला याला साईन करून घेतलेला आहे. आता याचे सिग्नेटरी किती होते ते जर लक्षात सांगायचं जर तुम्हाला पाहिजेच असेल तर 138 होटमध्ये पहा त्यांच्या फेवरमध्ये होते. त्यानंतर पहा 9 यांनी नको म्हटलेलं होतं व 41 यांनी अबस्टेन केलं होतं, म्हणजे पॅलेस्टाईनवर कोणी बोललंच नव्हतं. अशा पद्धतीने आता ते सध्याला युनायटेड नेशन्समध्ये नॉन स्टेट मेंबर अशा पद्धतीने त्यांनी ऑब्झर्वेटरी म्हणून तिथं काम करत आहे 2012 पासून पॅलेस्टाईन. मग आता युनायटेड नेशनचा मेंबर म्हणून आपण पॅलेस्टाईन या देशाला मान्यता देऊ का असा प्रश्न तिथं उपस्थित केला जात आहे.
ठीक आहे, याला मान्यता आपण नक्कीच देऊ शकतो, पण प्रॉब्लेम कुठे आहे तर इथं आहे पहा, युनायटेड नेशन्सची जी जनरल असेंब्ली आणि सिक्युरिटी काउन्सिल आहे ना, त्यांनी याला पहिल्यांदा अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. व अप्रूव्ह असं नाही तर कोण कोण, USA, रशिया, चायना, फ्रान्स आणि ब्रिटन या 5 देशापैकी एकाने पण व्हिटोचा वापर तिथं करता कामा नये. ओके, ह्या 5 देशापैकी एकाने जरी व्हिटोचा वापर केला तर आपल्याला काय पॅलेस्टाईनला तिथं मान्यता देता येत नाही. मग ती तसंच आहे ना, रियालिटीमध्ये असं होईल का तर पहा, बिलकुल होणार नाही, कारण USA आहे इथं. ओके, आता अगदीच भारत देशाला पण सिक्युरिटी काउन्सिलचा परमनंट मेंबर बनवायचा का तर बिलकुल यस, परंतु चायना तिथं बसलेला आहे व चायनाने एकदा जर व्हिटो वापरला तर ते होऊच शकत नाही ना. हेच तर कारण आहे पहा, युनायटेड नेशन ही वाचायला आणि फक्त चर्चा करायला आपल्याला चांगलं आहे, परंतु रियालिटीमध्ये ही पॉवर अगदी त्यांच्या दुसऱ्याच देशांकडे आहे. ते व्हिटोचा वापर केले ना, आपण कितीही जरी इथं सुपर पॉवर असू द्या, त्यांनाही तिथे घेणारच नाहीत आपल्याला इन्क्लूड करून. त्यामुळे युनायटेड नेशनचं जे रिलेव्हन्स आहे ते खरंच आहे का ते तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एकदा प्लीज शिकून घ्या. अगदी इंटरनॅशनल रिलेशनचे जे सर आहेत ना ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू शकतील पहा. ओके, आपण याबद्दल जास्त डिस्कशन या लेक्चरमध्ये करू शकणार नाही, परंतु खरंच जर तुम्ही पाहिलात ना, गाझामध्ये आजपर्यंत 3 वर्ष झालं तिथे युद्ध चालू आहे व अगदीच पहा, जे कुपोषित बालकांची संख्या आहे किंवा कुपोषित मृतांची संख्या आहे ना, ती भरपूर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बरोबर, तरी देखील युनायटेड नेशन तिथे काहीच ऍक्शन घेत नाहीये. का घेऊ शकेल? कारण त्यांच्याकडे पॉवरच नाही आहे तशा पद्धतीने. मग ते अगदीच जर तुम्ही पाहिलात तर युनायटेड नेशनचं तिथं रिलेव्हन्सच काही राहिलं नाही आहे. त्यामुळेच तुम्ही म्हणू शकता ना, ICJने म्हटलेलं आहे, निर्णय दिला त्यांनी, चांगला आहे, मान्य आहे, पण त्याचं खरंच कोणी इम्प्लिमेंटेशन करणार आहे का? बिलकुल कोणीच करणार नाही. मग हेच तर समस्या आहे आज घडीला आपल्या जगभरामध्ये, हीच तर समस्या आहे ना. त्यामुळे अगदीच पहा, याला फक्त आपल्याला अभ्यास म्हणून अभ्यासायचा आहे, पण रियालिटी तुम्हाला पण माहिती आहे व मला पण माहिती आहे. तरी देखील याला डीपमध्ये ना तुम्ही युनायटेड नेशनचं सध्याचं जे रिलेव्हन्स आहे याला तुम्ही प्लीज आपल्या इंटरनॅशनल रिलेशनमधून करून घ्या. ओके, याबद्दल प्रश्न विचारले जातात पहा. ओके, ते महत्त्वाचंच आहे. त्यानंतर आणखीन काही बातम्या आहेत का पहा. 4 ते 6 ऑगस्टमध्ये जी मॉनिटरी पॉलिसीची जी कमिटी आहे, बैठक आहे ना, ती होणार आहे. मग पाहूयात RBI आता निर्णय कोणता घेते मॉनिटरी पॉलिसीबद्दल, कारण पहा 25% तिथं टॅरिफ वाढलेली आहे, या कारणानिमित्त हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक TCS ले ऑफ इथं देण्यात आलेले आहेत पहा. सिग्नल आहेत हे सध्याला IT सेक्टरबद्दल, कशाचे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर युनायटेड स्टेटची इकॉनॉमी, याची सिग्नल्स आहेत व त्याची इम्पॅक्ट कुठं आपलं भारतीय TCSवर पडलेली आहेत. व TCS बद्दल पण आपण एक आर्टिकल डिस्कस केलं आहे, ते प्लीज तुम्ही एकदा प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या. मी जास्त काही असं म्हणजे जे महत्त्वाच्या बातम्या आहेत पहा तेच चर्चा करत आहे, बाकी जास्त आपण यामध्ये टाइमपास वगैरे बिलकुल नाही आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं ना तर रेग्युलर राहा, रेग्युलरमध्ये तुम्हाला सर्व बातम्या इथं रिलेव्हन्सरित्या समजून येतील. ओके, तर आता इंडियन एक्सप्रेस आजचं संपलेलं आहे, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.